E19 चा मसोबा. E19 चा मसोबा. आणि इथं येऊन थांबायला लागतंय, नाही तर पुढे जाऊन गाडी थांबत्या. विशाल शिंदेच ऐका. आदित्यने घेतले चीज अँड ओनियन पिझ्झा. आयुष्य पिझ्झावरती गेले ते. थँक्यू भाऊ. थँक्यू भावा. 2 वर्षातनं पहिल्यांदा खायला घातलेस. 2 वर्षातनं ते ना गाडीत तेल टाकणार ना आता. नाही बाबा. का रे नाही म्हणते रे, याला ठेवा इथंच. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे एका मित्राच्या विजा अपॉइंटमेंटसाठी. कोण मित्र? विशाल शिंदे. बघू शकताय तुम्ही कसा फॉर्मल वगैरे मध्ये बसलाय. नुसता बसलाय, काय उपयोगच नाही. आदित्य कामाचा. विशाल शिंदे, तुमची प्रतिक्रिया सांगा याच्यात. भावानं हाईट केलेली आहे. हाईट म्हणजे अशी हाईट केल्या की विजा संपणार होता उद्या आणि आज विजा काढायला घेतलाय आणि त्याचा विजाचा झाला प्रॉब्लेम. त्यामुळे आता बायोमेट्रिक द्यायला जायचा. आणि विजाची अपॉइंटमेंट डायरेक्ट 2 ते 3 आठवड्यानंतर विजा संपल्यानंतर त्यात जॉब लागलेला. त्याला जॉबवाली म्हणतात आता तुझ्याकडे विजा नाही, तू कशाला येतो जॉबवर. 3 महिन्यानं तर विशाल शिंदे सारखा गणकन नशीब. आता येऊ तुम्हाला दिसतोय E19 हायवे. ह्यो नॉर्थ ईस्ट मधला सगळ्यात लॉंगेस्ट हायवे. नॉर्थ ईस्ट युनायटेड किंगडम मधला. नॉर्थ ईस्ट नाही रे, म्हणजे तसा बेसिकली आहेच मोठा. हा, बेसिकली मोठा आहे. आता ऊन पण पडले. आता बघूया, उन्हाचा काय भरोसा नाही. आता आहे तर 5 मिनिटात पाऊस बी पडेल. पाऊस पण पडेल. होय, मस्त ऊन पडलंय. मस्त वाटतंय. मस्त वाटते, जरा लई गरम व्हायले. आणि युकेत राहत असाल तर तुम्हाला माहितच आहे गरमीनं काय हालत आहे. मला वाटले मोस्टली ब्लॉग फॉलो करा. हे बघा, गॉगल लावून लवकरच बॅक आता वरचं बटन काढून. कुठलं नाव काय रे तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय? दुर्व्या विसल्या गळ्या फार्मर ब्लॉग्स. विसल्या भोसले ब्लॉग बॅक टू द फॉर्म येणार आहेत आणि युट्यूबला हाईप होणार आहे. आणि काय सांगत नाही, ते सगळं सोडा. वरचं बटन काढलेलं आहे, हातात टावेल आहे. आता फक्त टिळा लावायचा राहिला, गळ्यात चांदीच्या चैना टाकायच्या राहिल्यात. एवढंच राहिलंय बाबा. मोठ्या चैना रे, मोठ्या पण त्या साखळीच्या होय, सायकली उडकाय पाहिजे तेवढं फक्त राहिलंय. गळ्याला एक टिळा लावायचा राहिलाय. भाव असा तसा गुंड होताच. चाटे क्लासेस कोल्हापूर. काय सांगालीस? मग काय नाही काय ऐकू नका, हे सगळं खोटं आहे. काय वाटतं ते मार तर कधी खाल्ला नाही. मग काय तुझी स्टोरी सांग बाबा. स्टोरी काय सांग की बाबा. आता सध्या अपॉइंटमेंट करायची आहे. त्यामुळे मी जरासा आता नर्वस झालोय. नर्वस काय नाही की बाबा, जर बोट जर तिथं उठली नाहीत करायचं काय? बोटात काम आला तर करणार काय? तेल पण लावलेलं नाही. आणि काय केसाला तेल लावलेलं नाही तर केसाला असं बोट लावून फिंगर उठतोय. हो का विशाल शिंदे काय मानी, पहिल्यांदाच तुम्ही फॉर्मल मध्ये, तुम्हाला शूज घड्याळ काय असते तुमच्याकडे? 1.5 वर्ष झालं कधी फॉर्मल घातलाच नाही. आज जरा फॉर्मल घाल्यावर म्हणतो. आता आम्ही इथं ब्रेक घेतलाय वेदरबी सर्व्हिसेसला. तर आधी मध्ये कुठं थांबू शकत नाही हायवेला, फक्त सर्व्हिसेसलाच थांबू शकतो. म्हणजे पार्किंग वगैरे इथं असते. ब्रेकफास्टसाठी डिनर काय नसते, ब्रेकफास्टच असते. ब्रेकफास्ट ओनली स्नॅक्स. E19 चा मसोबा. वेदरबी सर्व्हिसेस. म्हणजे आम्ही इथनं जाताना इथं थांबतोय या सर्व्हिसेसला. इथं थांबल्याशिवाय पुढे जात नाही. प्रथाच आहे ती आता पडलेली आमच्यात तरी. का पडल्या ते नंतर सांगेन. आणि इथं येऊन थांबायला लागतंय, नाही तर पुढे जाऊन गाडी थांबत्या. विशाल शिंदेच ऐका. विशाल शिंदे काय म्हणते बघा. पार्किंग पण मोठं आहे, हॉटेल पण आहे, डेज इन म्हणून. दाखव की रे. हे बघा, 1 मिनिट. डेज इन याचा सर्व्हिसेस आहे. आता इथं बघूया पार्किंग कुठं करायला लागते.
लाव की पुढच्या पुढे असलं म्हणजे यायला पण बरं होतं. एवढं मोठं आहे सर्व्हिसेस. विशाल शिंदेची काय प्रतिक्रिया? विशाल शिंदे आता तुम्ही काय करणार? विशाल शिंदे आता ब्रँड अँबॅसेडर आमचे ध्रुव भोसले आता उतरणार आहेत आणि आपण काय असेल ते ग्रीक्स मधलंच खाणार आहे. चला चला स्पॉन्सर कोण करणार आहे? आणि स्पॉन्सर विशाल शिंदे करणार आहे. वैयक्तिक मी. चला काय बोलला नाही. विशाल शिंदे काय काय नाही 30 टाकायला लागते तुला हे सांग बाबा. 30 टाकायला लागते होय. अरे मग तू काय म्हणाला आता टाकणार आहे? लाज वाटते का रे? अरे नाही रे बाबा टाकेव की काय पिढाला. चला कसला रे ह्यो? चला एक वस्तू विशाल शिंदे इकडे की हा, कॉफी बोल. घ्यायची बाबा. कॉफी कॉफी नाही ग्रीक्स ग्रेक्स कॉफी. आपल्याला पहिल्यांदा कॉफी. इकडे पहिल्यांदा कॉफी. तर बघूया विशाल शिंदे काय देतात. अरे हे नाही काय घेणार विशाल? आपलं चीज रे. अरे बास की रे, पोट बघ की किती सुटलंय. चीज खाणार वे आता. अरे चीज गरम गरम पाणी वाटायला. माझा पास्ता आहे का बघा पास्ता बिस्ता ग बेस्ट लई का चिकन अँड बेकन खा मग. चांगला आहे रे. तर इथं असं लाईन मध्ये थांबायला लागते. इकडं असं घ्यायचं सगळं. इथं काय मोकळं जाय की हो सगळं. काहीच नाही. अरे माझा लाल रेडा नाही इथे. कुठला? हे नाही ते आपला कॉफी घे रेड बुल. कॉफी घे कॉफी नको रे. कॉफी गरम घेणार काय की. नको. अरे मग ज्यूस घेतोय की विशाल. एवढं काय काय घेतले ध्रुव? एनर्जी. आता एनर्जी पाहिजे आणि विशाल देणार ना? विशाल शिंदे स्पॉन्सर आहे त्यामुळे चालतं. चला काय असेल तर तिखट हव्या घ्या हव्या. ही सुवर्ण वेळ. गरमो कसं ग्रेक्स आहे. असेल तर त्यांना 4 मध्ये घ्या. पण घ्या आत्ताच मिळणार फक्त. काय 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 घेतले ध्रुव? चिकन बेक. आणि काय घेतले? आदित्यने घेतले चीज अँड ऑनियन पिझ्झा. आयुष्य पिझ्झावरती गेले ते. पिझ्झावरच गेले. विशाल शिंदे गेलाय माग जे राहिलेलं ते आणायला. थांब इथं उभा रे. मागं काय गेलाय करायला गेलाय सांगा की तुम्ही. हो गेलाय. तास आम्ही सगळं ठेवलेलं आहे. कोणता घेऊन येतो? कॅरमल हेझलनट घेऊ आपण. ग्लास ठेवायचा राहिला. तो ग्लास असा ठेवायचा. घेतलेलं विशाल शिंदे. थँक्यू बॉ. थँक्यू बाबा. 2 वर्षातनं पहिल्यांदा खायला घातलेस. 2 वर्षातनं. तुम्ही म्हणणारच रे दररोज देऊन पण तुम्ही म्हणणारच. आता ब्लॉगला तुम्हाला कॉन्टेंट पाहिजे. कॉन्टेंट नाही तुझं काम आहे म्हणून तू दिलायस. तुझं काम नसतं तर दिलं नसतंस. ते बी अति महत्वाचं आहे. अति महत्वाचं पुढल्या 2 वर्षाचं.